नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक BC पाटील आज आपल्यासमोर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना ज्याला आपण टर्म्स ऑफ ट्रेड व्यापार शर्ती असं म्हणतो त्या संकल्पनेबद्दल चर्चा करण्यासाठी आपण एकत्र येत आहोत। विद्यार्थ्यांनो, एखाद्या देशामध्ये ज्या व्यापार शर्ती असतात त्या व्यापार शर्तीवरून आंतरराष्ट्रीय पत ही ठरत असते। एखाद्या देशाची जी पत आहे ती टर्म्स ऑफ ट्रेडवरून ठरत असते। म्हणजे व्यापार शर्ती ह्या त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत असते। मग याचा अर्थ व्यापार शर्ती म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आपल्याला माहित आहे की आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो। एखाद्या देशाने आपल्याकडील किती वस्तू दुसऱ्या देशाला पाठवल्यानंतर त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाकडून किती प्रमाणात वस्तू मिळतात हे सांगणे म्हणजे व्यापार शर्ती सांगणे आहे। बरोबर? व्यापार शर्तीचा अर्थ काय आहे? एखाद्या देशाने जेवढ्या प्रमाणात निर्यात केलेली आहे त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशांकडून त्यांना किती वस्तू प्राप्त होतात, किती वस्तू आयात होत असतात हे सांगणे म्हणजे व्यापार शर्ती सांगणे आहे। मग साहजिकच भारत हा एक विकसनशील देश आहे आणि या जगामध्ये जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांच्या तुलनेने भारताचा विकास हा अल्पगतीने होत आहे। मग अशा वेळी भारतामध्ये ज्या वस्तू उत्पादित होत असतात त्या वस्तूंची निर्यात करत असताना अनेक अडचणी येत असतात, अनेक समस्या येत असतात। विशेषतः भारतासारख्या जे विकसनशील देश आहेत ना त्या सगळ्या देशांमध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं त्या वस्तू विशेषतः ह्या प्राथमिक वस्तू असतात। उदाहरणार्थ शेतीची उत्पादने असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, यासारख्या वस्तू ज्यावेळी आपण दुसऱ्या देशांना निर्यात करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी दुसऱ्या देशांकडून ज्या इतर पक्क्या वस्तू असतात त्या वस्तू मात्र अपेक्षेप्रमाणे आपल्याला प्राप्त होऊ शकत नाहीत, मिळू शकत नाहीत। म्हणून भारत असो किंवा भारतासारख्या अशा असंख्य जे विकसनशील देश आहेत त्या देशांना नेहमीच त्यांनी जेवढ्या प्रमाणात निर्यात केलेली आहे, उदाहरणार्थ समजा भारताने एका आर्थिक वर्षामध्ये 100 कोटी टनाची निर्यात केलेली आहे आणि त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या देशाकडून फक्त 80 कोटी टन जर आयात होत असतील तर मात्र आपण असं म्हणू शकतो की भारताला या व्यापार शर्ती प्रतिकूल ठरत आहेत। म्हणजे आपण जास्त वस्तू त्यांना देतो आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला फक्त कमी वस्तू प्राप्त होत आहेत। कारण पुढचा जो देश आहे तो विकसित आहे आणि विकसित देशांकडून ज्या वस्तू असतात त्या आपल्यापेक्षा चांगल्या असतात, त्या सुपेरियर असतात, त्या औद्योगिक क्षेत्रामधले वस्तू असतात किंवा ज्या पक्क्या वस्तू असतात। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला विकसनशील देशाला व्यापार शर्ती ह्या नेहमीच प्रतिकूल असतात। मग सर्वसामान्यपणे व्यापार शर्ती प्रतिकूल का असतात याची काही सर्वसामान्य कारणे सांगितलेली आहेत आणि त्या कारणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, व्यापार शर्ती प्रतिकूल असण्याचे जे कारण आहे, पहिले कारण आहे पारंपरिक उत्पादन। नक्कीच आपण जो मुद्दा मगाशी मांडलेला आहे की आपण ज्या आपल्या देशामध्ये सुमारे 62 ते 64% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे। मग अशा वेळी शेतीमधील जे उत्पादन होत आहे ते उत्पादन पारंपरिक पद्धतीने केलं जात आहे। म्हणजे त्या ठिकाणी शेतीला आधुनिकतेची जोड दिलेली नाही। जोपर्यंत आपण भारतीय शेती आधुनिक पद्धतीने करणार नाही तोपर्यंत आपला जो शेतमाल आहे त्या शेतमालाला इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकत नाही। पारंपरिक उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारतामध्ये ज्या व्यापार शर्ती असतात त्या नेहमीच प्रतिकूल ठरत असतात आणि या उलट जे विकसित देश आहेत त्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या अपारंपरिक आहेत,
त्यांच्याकडे शेतीसाठी यंत्रांचा वापर होतो, त्यांच्याकडे जे प्रोसेसिंग आहे, फूड प्रोसेसिंग आहे, त्यासाठी मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या अवेलेबल आहेत, त्यामुळे त्यांच्या वस्तूंना आपल्यापेक्षा जास्त डिमांड येते. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये पारंपरिक उत्पादन असल्यामुळे आपल्याला व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल दिसून येतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे घटक हालचालींचा अभाव. भारतामध्ये ज्या जे घटक आहेत, उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, कोणकोणते 4 घटक आहेत? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्युअर. हे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन, या उत्पादन घटकांचे जे हालचाल आहे, जे मुवमेंट्स आहेत, त्या देशाच्या सीमारेषेमध्येच अडकून पडलेले आहेत. कोणताही देशातील श्रमिक जो लेबर आहे, आपल्या देशातील श्रमिक हा सहजासहजी भारत देश सोडून दुसऱ्या देशामध्ये काम करण्यासाठी जाण्यासाठी इच्छुक नसतो. आपल्या देशामधील जो पैसा आहे, जो भांडवल आहे, तो आपल्या देशाऐवजी इतर देशांमध्ये आपण गुंतवण्यासाठी सहजासहजी तयार होऊ शकत नाही. आणि जे आपल्या देशामध्ये संयोजक आहेत, त्या संयोजकांची अवस्था अशी आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला काम कमी मिळालं, काम नाही मिळालं तरी देखील दुसऱ्या देशामध्ये जाऊन ते संयोजनाचं काम करू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादन घटकांना मर्यादा आहेत. उत्पादन घटकांनी स्वतःहून त्या मर्यादा घातलेल्या आहेत. ठीक आहे, भूमी स्थलांतरित होऊ शकत नाही, मात्र जे बाकीचे 3 घटक आहेत, ते तिन्ही घटक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये असं होत नाही. म्हणून घटकांच्या हालचालींच्या अभावी त्या देशामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, त्या उत्कृष्ट प्रतीच्या बनू शकत नाहीत. पर्यायाने त्यांना व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल बनतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मोठी लोकसंख्या. आज जगामध्ये भारतासह अनेक देशांमध्ये लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे तो अत्यंत मोठा आहे. त्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढल्यामुळे त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये अनेक प्रमाणात अडचणी येत आहेत. भारतामध्ये 2021च्या जनगणनेनुसार सुमारे आपली लोकसंख्या 139 ते 140 कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे. जगामध्ये चीन नंतर भारताचाच नंबर लागतो लोकसंख्येच्या बाबतीत. अशा वेळी लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे त्यांच्याकडून होणारा जो उपभोग आहे तो उपभोग वाढतो आणि साहजिकच जर देशांतर्गत उपभोग वाढू लागला तर त्यांना या वस्तू दुसऱ्या देशांना निर्यात करण्यामध्ये मर्यादा येतात. दुसऱ्या बाजूला लोकसंख्या जी वाढत आहे त्याच्यामध्ये करती लोकसंख्या किती आहे, ना करती लोकसंख्या किती आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर देशामध्ये करती लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 वयोगटातील जी काम करणारी लोकसंख्या आहे यांचं प्रमाण किती आहे आणि 0 ते 14 या वयोगटातील लहान मुले असतील आणि अबाव 60 इयर्स या वयोगटातील वयोवृद्ध असतील, या दोन्ही लोकसंख्येचा या करत्या लोकसंख्येवरती ताण पडत असतो. आपण नेहमी पाहतो, पहा, आपल्या कुटुंबामध्ये विशिष्टच वयोगट असा असतो की तो काम करत असतो आणि त्यांच्यावरती इतर वयोगट हा अवलंबून असतो. म्हणून दुसऱ्या बाजूला या वयोगटामध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्या सगळ्यांना रोजगार प्राप्त होतो का? नाही मिळत त्यांना काम. बऱ्याच वेळेला यातील काही लोकांना बेकार राहावं लागतं. त्यामुळे एकतर ह्या लोकांना काम मिळालं पाहिजे परंतु काम मिळत नाही. दुसऱ्या बाजूला या लोकसंख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपभोग वाढतो. उपभोग खर्च वाढल्यामुळे त्या वस्तू की ज्या आपण निर्यातीसाठी बनवलेल्या आहेत त्या वस्तू आपण निर्यात करू शकत नाही, त्या वस्तू आपण देशांतर्गत उपभोगासाठी वापरतो. परिणामी आपल्याला व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल निर्माण होतात. पुढचा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा मागासलेपणा.
आपल्याला माहीत आहे टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी भांडवलाची गरज असते. ज्या देशामध्ये भांडवल प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे त्या देशामध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक वापरणं शक्य आहे. भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरणं शक्य आहे. म्हणजे काय की कॅपिटल बरोबर श्रमाचा कमी वापर करणे, भांडवलाचा वापर जास्त करणे आणि तुलनेने श्रमाचा वापर कमी करणे, त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्निक. जर तुम्ही देशामध्ये भांडवल प्रधान तंत्राचा वापर करत नसाल तर मात्र त्या देशामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे ती विकसित होऊ शकत नाही. किंवा भारतामध्ये काही विशिष्टच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर कुठेही तंत्रज्ञानाचा अपेक्षित तेवढ्या प्रमाणात वापर होऊ शकत नाही. मग जिथं आपण तंत्रज्ञान वापरतो ते तंत्रज्ञान कसं आहे, ते विकसित आहे का, नाही, तेही मागासलेलं आहे. आपल्याकडे अनेक उद्योग आहेत, त्या उद्योगांमध्ये 50-60 वर्षांपासून चालत आलेले तंत्रज्ञान आहेत, त्या तंत्रज्ञानाचा आपण आजपर्यंत वापर करतो की जे विकसित देशांनी सोडून दिलेले आहेत. अशा टेक्नॉलॉजी, असे तंत्रज्ञान आपण वापरल्यामुळे साहजिकच त्या तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकणार नाही. आणि मागणी कमी असल्यामुळे आपल्याला व्यापार शर्ती कशा राहतात, प्रतिकूल राहतात. बरोबर. त्यानंतर घटकांचा अपुरा वापर. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे काय की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे जे उत्पादनाचे घटक आहेत. आणि संयोजन या चारही घटकांना पर्याप्त स्वरूपात मागणी असणं आवश्यक आहे. ऑप्टिमम डिमांड असणं आवश्यक आहे. ऑप्टिमम डिमांड म्हणजे काय की या घटकांची जेवढी क्षमता आहे तेवढ्या प्रमाणात त्यांचा वापर होणं आवश्यक आहे. पर्याप्त वापर होणं आवश्यक आहे. या घटकांचा पर्याप्त वापर होणं आवश्यक आहे, तेव्हाच त्या देशामध्ये विकास होऊ शकतो. आज आपण पाहतो, काय पाहतो की मोठ्या प्रमाणात जमीन ही वापराविना पडीक आहे, त्या जमिनीचा वापर होत नाही. मोठ्या प्रमाणात बेकारी आहे, बेकारीमध्ये हंगामी बेकारी आहे, सुशिक्षितांची बेकारी आहे, चक्रीय बेकारी आहे, लोकांना काम मिळत नाही, लोक बेकार आहेत. आज आपल्या देशामध्ये जे भांडवल आहे ते खूपच कमी आहे. विशिष्टच लोकांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा असल्यामुळे त्या भांडवलाचा विनियोग देखील, वितरण देखील असमान पद्धतीने झालेला आहे. आणि जे संयोजन आहे त्या संयोजकाला देखील चांगल्या पद्धतीचं काम मिळत नाही, किंबहुना तिथपर्यंत संयोजक पोहोचत नाही. उत्पादन घटक जर तुमचे वाया जात असतील तर तुम्हाला चांगल्या प्रतीच्या वस्तू निर्माण करता येणार नाहीत. आपल्याला विकसनशील देशांना जर उच्च प्रतीच्या वस्तू निर्माण करायच्या असतील तर काय करावं लागेल, ह्या चारही उत्पादन घटकांचे जेवढे कॅपॅसिटीज आहेत, जेवढे त्यांच्या क्षमता आहेत, तेवढ्या प्रमाणात त्यांचा ऑप्टिमम यूज होणं आवश्यक आहे, पर्याप्त वापर होणं आवश्यक आहे. परंतु दुर्दैवानं असं होत नाही. म्हणून आपल्यासारख्या देशांना व्यापार शर्ती या कशा आहेत, प्रतिकूल दिसून येतात. त्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे अर्थशास्त्रामध्ये राहणीमानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या देशामध्ये एका बाजूला सिमेंटची जंगलं आहेत, सिमेंटची घरं आहेत, दुसऱ्या बाजूला एका वेळचं अन्न मिळू शकत नाही, अशी अवस्था आपण बघतो. एका बाजूला 2 टायमाचं अन्न मिळून देखील त्यांच्या चैनीच्याही गरजा पूर्ण होतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या बेसिक नीड्स पूर्ण होऊन देखील त्यांना चैनीच्या गरजा पूर्ण होतात. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे बेसिक नीड्स पण पूर्ण होऊ शकत नाहीत, अशी अवस्था आहे.
राहणीमानाचा मुद्दा काय आहे? हाही या देशातला नागरिक आहे, हाही या देशातला नागरिक आहे, दोघंही भारतीय आहेत, तरी देखील अशा पद्धतीची विदारक अवस्था आपल्या देशामध्ये आहे. म्हणून एक वाक्य मला आठवतं, काय आहे? संयुक्त हिंदुस्थानात दोन देश राहतात, संयुक्त हिंदुस्थानात दोन देश राहतात, श्रीमंतांचा इंडिया आणि गरिबांचा भारत. श्रीमंतांचा इंडिया हा एका बाजूला आहे आणि गरिबांचा भारत हा दुसऱ्या बाजूला आहे. ही परिस्थिती असल्यामुळे आपल्या देशामधील लोकांचं राहणीमान मात्र वाढू शकत नाही, टिकून राहू शकत नाही. अनेक अडचणी आहेत. राहणीमान खालावलं तर कुपोषण आहे, अशिक्षितपणा आहे, बेकारी आहे, व्यसनाधीनता आहे, गुन्हेगारी वाढते. अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी घडतात ते या राहणीमानामुळे घडत असतात. प्रत्येकांना किमान आवश्यक जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, तरी देखील अशा पद्धतीची अवस्था आपल्याला दिसून येते. म्हणून साहजिकच त्या देशामधून ज्या वस्तू निर्यात होत आहेत त्या वस्तूंचा दर्जा देखील चांगला असणार नाही. परिणामी आपल्यासारख्या देशांना व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल दिसून येतात. आणि शेवटचा मुद्दा आहे स्पर्धा क्षमतेचा अभाव. विद्यार्थ्यांना आपल्याला माहित आहे सध्याचं युग हे कॉम्पिटिटिव्ह आहे, स्पर्धात्मक आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळत आहे. प्रत्येक देश आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जो तो देश आपले ग्रोथ रेट वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा विकास दर वाढवण्यासाठी काय करावं लागेल? त्या देशामध्ये असणारं राष्ट्रीय उत्पन्न वाढवावं लागेल. राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी काय करावं लागेल? तर त्या देशामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे त्यांचं उत्पन्न वाढवावं लागेल. म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कशी सांगतो? एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. एका आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यांची बेरीज म्हणजे नॅशनल इन्कम आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न तुमचं वाढू शकत नाही. तुमच्याकडे असंख्य प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. साहजिकच विकास दर वाढू शकत नाही. मग या स्पर्धेमध्ये, विकसित देशांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपली स्पर्धा क्षमता वाढवणं आवश्यक आहे. आपल्या देशातील ज्या काही उत्पादनाचे घटक आहेत त्या प्रत्येक घटकांना काम मिळालं पाहिजे. आपल्या देशातील जी संसाधने आहेत त्यांचा पर्याप्त वापर होणं आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला आपला विकास दर वाढवणं शक्य आहे. अशा पद्धतीने विकास दर किंवा ह्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या स्पर्धेमध्ये साहजिकच कोण पुढे असणार आहे? विकसित देश पुढे असणार आहे की ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे, प्रचंड प्रमाणात भांडवल आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे विकसनशील देश आहेत, जे अविकसित देश आहेत ते मात्र या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. आणि अशा पद्धतीने या राष्ट्रांना व्यापार शर्ती ह्या काय असतात? नेहमीच प्रतिकूल असतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापार शर्ती म्हणजे काय आणि व्यापार शर्ती ह्या प्रतिकूल असण्याची कारणे यासंबंधी सविस्तर चर्चा केलेली आहे. या ठिकाणी थांबू आपण. धन्यवाद.